हॅलो डार्लिंग. अरे खेडी तू इथे कसं काय? अरे सकाळपासून मला असं वाटत होतं आतून, म्हणजे की कदाचित गॅरीला माझ्या मदतीची गरज आहे असं आतून वाटत होतं यार. याला म्हणतात टेलिपॅथी. बघ मी तुझाच विचार करत होतो, आत्ता फोन करणार होतो तुला मी. अरे मग आलो ना मी. तू बस बस बरं. हे बघ मला फार महत्वाचं बोलायचंय. हा. अरे जरा प्रॉब्लेम झाला यार. अरे वो तो हो नाहीये ना, म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावरच सगळ्यांना एक माणूस आठवतो, केडी केडी केडी. थिंक ऑफ केडी अँड केडी इज हिअर. बोल. हे बघ झालंय असं की ऍक्च्युली एक मिनिट तुला सांगायची गरज नाही. म्हणजे मला माहितीये काय झालंय ते. तुला कसं काय माहिती? अरे महादेवाच्या देवळात येण्याआधी बाहेर नंदी भेटतो ना. कोण नंदी? अगेन नंदी रे. अरे ते म्हणजे छंदी पंदी आपली शनाया रे. शनायाने सगळं सांगितलं तुला? हा मग सगळं सांगितलं तिने मला. कळलं ना मग तुला काय झालंय नक्की ते? ऐकलंस ना तू? यार या सौमित्राने डोकं फिरवलं यार. काय काय उपद्व्याप करून ठेवतो तो. काय करू मी सांग बरं. तुझा फ्रेंड आहे का तो? हा रे, ते कॉलेज पासूनचा माझा आणि राधिकाचा फ्रेंड आहे. पण शनाया सांगत होती की राधिकाने पण त्याला जायला सांगितलं म्हणून. म्हणजे तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना. एवढं साधं सोपं नाहीये ते. तू ओळखत नाहीस त्याला म्हणून असं बोलतोय. अरे एक नंबरचा चिकट आहे तो, च्युइंगम सारखा. तो असा सहजासहजी जाणार नाहीये. तू काहीतरी सोल्युशन सांग ना मला प्लीज. एक उपाय. काय काय काय? नाही पण इन्स्टंट सोल्युशन हवं असेल तर. अरे यार हात खाजवतो यार माझा सारखा. केडी पैसे देणार आहे मी तुला. दरवेळेला इतकी नाटकं करायची काही गरज नाही. आतापर्यंत बुडवलेत का कधी? सोल्युशन सांग मला. एक छोटस काम करावं लागेल आपल्याला. काय? जास्त काही नाही. म्हणजे एक धमकी देऊ असं? नाही रे, धमकीने काही होत नाही आजकाल. मग आपल्याला असं एक रस्त्याने जाता जाता असं छोटस चिठ्ठी द्यायची की असं वागू नकोस. नाही रे, मग छोटस ऍक्सिडेंट. हे डोकं पिकं फिरलं का? काही काय बोलतोस? अरे अरे डार्लिंग मेरी बात तो सुन. हे बघ आपल्याला जास्त काही नाही करायचंय. बघ हे असलं काही करायचं. मी काय डॉन नाही केलं का कोणाचे हातपाय तोडायला? अरे अरे फक्त हातपायच तोडायचे ना. गप्प बस. अजिबात असं काही करायचं. बरं एकच हात आणि एकच पाय. गप्प बस. हे बघ अरे त्याचे हातपाय तोडले ना तर आपल्या हातात काही लागणार नाही. ही राधिका तिला जास्त सिंपती नाही का देणार. उगीच काहीतरी वेडेपणा करू नको. हे असलं हातपाय तोडायचं काही करायचं नाही. हा त्यापेक्षा तू एक काम कर. हा सौमित्र हिच्या डोक्यात परत काहीतरी भरवायचा प्रयत्न करेल तर तो आता काय करतोय याच्याकडे फक्त लक्ष ठेव आणि मला सांग येऊ. वो तो मैं करूंगा यार. वो डिटेक्टिव गिरी में मैं शार्प हूं. करेक्ट तेवढंच कर. मग पण मला असं वाटतं की एकदा माझ्या सजेशनचा विचार कर. एक काम करू आपण. फक्त बोट तोडू. तू हे बघ मी तुला परत एकदा सांगतो. हे असलं फालतूपणा अजिबात करायचा नाही. तू फक्त लक्ष ठेव आणि तो काय करतोय मला सांग. ओके. तू बोले उधर शोले. हा गुड. असंच करूया आपण. असंच करूया. Yes, sir. We'll meet and talk. I'm sorry for that day. I was not in town. Yeah. We'll make it. Next Friday? Okay. For sure. See you. राधा, सॉरी. राधिका सुभेदार मॅडम. काय? मला नाही बोलायचं तुझ्याशी आता. पण मला बोलायचंय तुझ्याशी. आपलं बोलून झालेलं आहे. आता अजून काय बोलणार आहेस तू? हे बा मला बरीच काम आहे. तू निघ. नाही मी जाणार नाहीये. आता काय तुझं? हे बघ आपल्यातलं जे काही बोलणं झालंय ते खूप अर्धवट झालंय. मी तुझी माफी मागितली पण तू मला माफ केलंस असं तू एकदाही बोललेली नाही. झालं ना, तू माफी मागून झालीये ना. अरे पण तेवढंच पुरेसं नाहीये ना. अरे असे ऑकवर्ड रिलेशनशिप नाही आवडत यार मला. हे बघ तू एकदा म्हण की तू मला माफ केलंस मग मी जातो इथून. ओके प्लीज. ठीक आहे. तू माझ्याकडे बघायलाही तयार नाहीयेस का? तुला नाही बोलायचंय?
ठीक आहे, तू जोपर्यंत बोलत नाहीस ना तोपर्यंत मी इथेच उठाभाषा काढणार. 1 सर 2 सौमित्र 3 सौमित्र स्टॉप दिस 4 सौमित्र पाच, बस सहा, मित्र किती वेळ सात, मित्र हे काय करतोयस तू आठ, एक मिनिट नऊ. एक मिनिट हे काय झालंय हे काय झालंय हळू, ते सुजलाय गाल. तू ते मारलं ना. मी मारलं असं काय करतेस अरे. राधा, अगं तू कानफाटात नाही का मारलीस माझ्या, त्यामुळे सुजलंय हे. नाही पण हे असलं काही सकाळी नव्हतं ना हा, म्हणून विचारते ते डॉक्टर काय म्हणाले माहितीये का काय? एखाद्या स्त्रीची आणि स्पेशली एखाद्या कर्तबगार स्त्रीची कानाखाली खाल्ल्यावर थोड्या वेळाने सुचतं. काय बोलतेस तू थांब मी काहीतरी लावते नको राधा, खरंच नको काही. राधा अगं तू काय करणार आहे? अगं पण राधा तू ह्याला कुठे मलम लावणार आहेस? काय राधा थांब, राधा, मला वेड्यात करतो. राधा, खरं सुचेल. अरे काय? आता खरं नाही, सुचेल. नाही, येऊ दे सगळीकडे सफरचंद. हा? घाबरले ना मी सम्या हसली. ए, आणि तू सम्या म्हणालीस म्हणजे मला माफ केलंयस. हा, केलं मा पण ठीक आहे जा आता तू मला बरीच काम ओके 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 ओके. काम कर मी जातो. पण आता ही आनंदाची बातमी सगळ्यांना बाहेर देऊन जातो. ए, राधाने मला माफ केलं. अरे बास ऑफिस आहे हळू 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 सॉरी हा मी जातो. राधा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय ही दोस्ती तुटायची नाय. थँक्यू सो मच. ए गंगाराम, ऐकलंस काय? सम्या ना गुज्जू भाई, गुज्जू भाई. श्रेयस अरे पण आनंद अरे काय झालं काय? राधा माझ्याशी परत बोलायला लागली. अरे अबोला का रे दुरावा. शांत व्हा सॉरी हे आनंद सौमित्र काय चाललंय काय ऑफिस आहे हो ए चला परत कामाला लागा चलो हो. नाही खरंच सॉरी. काय ना मला आनंदच एवढा झालाय ना की हे ऑफिस आहे का घर आहे का स्मशान आहे का पाळणा घर आहे याचं भानच उरलं नाही. अगं, तू काय लगेच अशी उठून आलीस? तू बसून राहा. मला भीती वाटते. तू बसून आनंद व्यक्त कर. चलो इथे बस 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 उठ, 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 बस just बस बस बस. आता बसून आनंद व्यक्त कर. हो का रे अबोला कमाल का रे हे जेनी जा सगळा आईस्क्रीम वगैरे माग. मी पैसे देतो, तू आईस्क्रीम पार्टी माझ्याकडून. ओके माझ्यासाठी 3 आय एम सिरियसली व्हेरी हॅपी फॉर यू सौमित्र हॅपी म्हणजे मी जगातला आता सगळ्यात हॅपी माणूस आहे. मी सेकंड हॅपीएस्ट. तू का? मला 3 आईस्क्रीम मिळणार होता वो एक काम करतो, मीच जातो आणि आईस्क्रीम घेऊन येतो. ओके? मी पण येतो. नाही नको. ते राधाचं कुठलं रे? मटका कुल्फी. मटका कुल्फी सगळ्यांसाठी मटका कुल्फी. ओके किती पाहिजे? 3 सगळ्यांसाठी 100 आणतो. ओके क्या बात आहे यार. वा 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 बरं झालं सगळं सॉल्व्ह झालं. मला कालपासून ना खूप गिल्ट फील होत होतं. तर ऍक्च्युली मला पण गिल्टी फील होत होतं आनंद तरी मी तुला सांगत होतो ते काही कराल ते सांभाळून करा. शेवटी राधिका वहिनी दुखावल्या गेल्यास की नाही. सर ते आता सगळं विसरा. बघा ना सगळं सॉल्व्ह झालं की नाही. हा अरे सर मुझे विश्वास था ना. आमच्या जिगरी दोस्त आहे तो. कसं सगळं सेटल केलं. आता सगळं विसरायचं. चला एकंदरीत जे झालं ते छान झालं, उत्तम झालेलं आहे. आता आपण मटका कुल्फीची वाट बघूया. ओ येस. आय मीन आय एम हॅपी त्यांचं पॅचअप झालंय बट मला राधिका मॅमची काळजी वाटतेय. म्हणजे आता सर मॅमला त्या शनायाला फेस करावं लागणार ना. ती आहे ना तिथे. आय एम शुअर ती मॅमला वेगवेगळ्या पद्धतीने ट्रबल करणार आहे. ती नाही गप्प बसणार सर. हे बघ शना आहे तिचा स्वभाव आहे ते सोडून द्यायचा. तिच्याबद्दल जास्त विचार करायचा नाही. बरोबर की नाही. आता कसं मस्त पॉझिटिव्ह वातावरण आहे ना तसंच ठेवायचं. लेट्स होप फॉर द बेस्ट अँड लेट्स वेट फॉर मटका कुल्फी. चलो चलो गेट बॅक टू वर्क. ओके चला. हा ऍडव्होकेट सांकामे. आता मी फोन उचलला म्हणजे मीच बोलणार ना. बरोबर आहे. हा मला ओळखलत का? मी केडी. केळी केळी म्हणजे कोण? असं काय करताय? आपण भेटलो होतो. माझी पुण्याची मावशी आहे ना ती.
ती जी टॅरो बघते बघा. अच्छा अच्छा अच्छा. आता ओळखलं. बरं 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 बरं, काय काम आहे? नाही ऍक्च्युली ना माझ्याकडे एक केस आहे. हा, पार्टी सॉलिड आहे हा, मजबूत एकदम, पैसे वगैरे सॉलिड मिळतील तुम्हाला. बोला कधी घेऊन येऊ? कधी घेऊन या, आपण काय रिकामेच असतो. असं नसतं करायचं. रिकामा काय रिकामा? रिकामा असतो का माणूस? असं सांगायचं माझ्याकडे खूप केस आहेत, श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नाहीये, असं सांगायचं असतं. काय तुम्ही? बरं बरं बरं, तसं म्हणतो. बरं, पण केस काय ती सांगा ना. म्हणजे केस अशी आहे की माझा एक मित्र आहे गुरुनाथ सुभेदार. बच्चा हे बघ, मी पिझ्झा आणलाय तुझ्यासाठी. तुझा फेवरेट पिझ्झा. हा तो हा हे कॅप्सिकम, अनियन, अॅलपिनोज आणि गार्लिक नाही, पण तो तुझा फेवरेट पिझ्झा. हा घे ना. काय तू बोलतच नाहीयेस माझ्याशी. आता किती काळ बोलत राहणार आहे? झालं ते झालं ना आता बच्चा. सायलेंट मोडवरच गेलीस तू एकदम. तुला किती वेळा सांगितलंय मी काही त्यांच्या मागे नव्हतो गेलो. ते आता दोघच कशाला चाललेत कॉन्फरन्सला, तर त्यातनं काही धागेदोरे मिळतात का म्हणून मी गेलो होतो मागे, बाकी कशाला जाईल. पण तू म्हणाला ती तुझी बायको आहे. थँक गॉड तू बोललीस तरी माझ्याशी. आता तू काय ते वाक्य मनावर घेतेस? मी आपलं सहज असं भांडणामध्ये बोलायचं म्हणून बोलून घेतो. आय डिडंट मीन इट. काहीतरी आपण काउंटर करतो ना समोरच्याला, तसं काहीतरी बोलून गेलो मी. त्याचा काय अर्थ लावत बसतेस तू? पण पिझ्झा दे. नाही अगं हा पिझ्झा दे. हा असं नाहीये ना. दिस इज नॉट द फर्स्ट टाइम यू हॅव डन समथिंग लाईक दिस. तू आधी पण तिच्या सगळ्या बोर क्वालिटीज ना अट्रॅक्ट झालाय काय? ते अथर्वची काळजीच घेणं किंवा कुकिंग करणं. असं काही नाहीये बच्चा. तू उगीच आता कुठलं जुनं उकरून काढतेस. बघ माझं फक्त तुझ्यावर पेमेंट, यू नो इट. हा नो, दिस टाइम आय वॉन्ट सम कॉन्क्रीट सोल्युशन. तू आधीच म्हटलं तिला डिवोर्स दे. तू का नाही डिवोर्स दिलास तिला अजून? तर माझं ऐक अजूनही, तू राधिकाला डिवोर्स दे. अरे मी तो मित्र म्हणत होते ना, तो डिवोर्स देतच नाहीये तिला. काय वेडा आहे खरंच. किती वेळा सांगायचं त्याला? कोण मित्र? अरे तो मित्र तुला म्हटलं होतं ना मी. हा Hello? Advocate Kubet? Yeah, I'm Radhika Subedar. I just want to meet you. No, need some advice. Is it possible? Okay, that's great. Okay, then see you in the office. Thank you. एवढं बरं इंग्लिश? ही एवढं बरं इंग्लिश कधी बोलायला लागली? काय ग्रूम केलंय हिने स्वतःला? तू नको ना बोलू, मी परत गप्प होईना. अरे माझं काय तूच सुरुवात केलीस बोलायला. म्हणून काय झालं? माझं वेगळं, मी बोलले तर चालतं, तू नाही बोलायचं. नाही मी नाही बोलत आहे काही. अरे यार, हा गॅरी तर प्रत्येक गोष्टीने इम्प्रेसच होतोय. ही राधिका अशीच सुधारत गेली तर मग गॅरी परत अट्रॅक्ट होईल हिच्याकडे. केडी म्हणत होता त्या ऍडव्होकेटला लवकर भेटलं पाहिजे आता. हॅरी, हा. मला असं वाटतं आपलं 7.5 पॅच चालू आहे. काय चालू आहे? बॅड पॅच म्हणतात ना काहीतरी. 7.5 साडेसाती का? मग त्याला काय ट्रान्सलेट कर? नाही, त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये बच्चा. आणि तसंही आपलं कुठे काय नुकसान झालंय? काय नुकसान झालंय? तुझा डिवोर्स होतोय का? नाही होते. आपण फॉरेन टूरला गेलो, नाही गेलो. आणि आता कुठे नाशिकला गेलो होतो, तिकडे पण तू आणि तिच्यामुळे स्पॉइल झालं सगळं. असं काही नाहीये. हे उगीच तू आपलं काहीतरी जोडू नकोस. आणि उलट त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी झाली ना, आपल्या राशीतला तो राहू तर गेला निघून. कोण भाऊ? राधा, राधा, काय रे?
काय? तू अजूनही याच कपड्यात आहेस? अरे आत्ताच तर आले ना. अगं पण डिनरला जायचंय ना. अरे हो, मी आवरते लवकर. तू फक्त रेवतीला फोन कर. फोन कशाला करायला पाहिजे? ते भेटले मला खाली, रेडी आहेत ते. चल आवर पटकन ना. हो का? हा. आलेच लगेच. अरे लवबर्ड्स, काय झालं जेवण वगैरे? शांतता, धुसफूस, जळफळा, खुन्नस. किलर किलर. तुझा खुन्नस पण किलर आहे एकदम. चिडू नको, जातोय. बाय बच्चा. हे हे. आई बाबा इथे होते ना तेव्हा खाली चालायला यायचे, पण आता नाही होत. अथर्वची शाळा, माझं सकाळचं आवरणं, ह्या सगळ्यात वेळच नाही होत. हे मला कळत नाही, या हिरोईन्स मॉडेल त्या कशा काय वेळ काढतात. अगं ती ऑनस्क्रीन गरज आहे त्यांची, म्हणून तर आमच्या फील्डमध्ये फिटनेसला एवढं महत्व आहे. तुला माहितीये त्यांना कितीतरी गोष्टींवरती रिस्ट्रिक्शन्स असतात. अगदी खाण्यावर सुद्धा खूप कंट्रोल करावा लागतो. हो ग, मला नाही जमणार आहे असं. आपलं कसं आहे, खावा पिवा मजा करो. बस आता राधिका. अगं हो, आता करणार आहे मी. तू सांगितलंस ना, करेन. मी सांगितलं म्हणून नाही, स्वतःसाठी म्हणून कर. हो, स्वतःसाठी म्हणून करेन. नाही, हे कॉर्पोरेट अटायर घालायला लागल्यापासून माझ्याही लक्षात आलंय, फिटनेसकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुला सांगते रेवती, सौमित्र आहे ना, आम्ही कॉलेजमध्ये असताना असं फॅशन करणाऱ्या मुली किंवा असं शर्ट पॅन्ट घालणाऱ्या मुली असायच्या ना, त्यांना हसायचा आणि चिडवायचा. हो, पण तुला असं बघून तो खूपच इम्प्रेस झाला. हो, तो काय कौतुक करतोच. खरं तो आला होता तो आम्हाला भेटायला, आणि काय मिळालं त्याला इथे? हे सगळं बघायला मिळालं. वर्ण यांनी त्याच्यावरती संशय घेतलाय. जाऊ दे ना, पण गुरुलाच कळलं ना त्यामुळे की तुझ्यावरती जीव लावणारं कुणीतरी आहे. रेवती, तो फक्त माझा मित्र आहे. पण गुरुला संशय आलाय ना, तो राहू दे ना तसाच. आता काल तुम्ही दोघं डिनरला जाताय असं गुरुला सांगितलं. गुरु शनायला वाटलं की तुम्ही एकत्र डिनरला जाताय, पण तुम्ही आलात माझ्याकडे. मला तर ही आयडिया जाम आवडली. रेवती, मी कधीही यांच्यावरती संशय नाही घेतलाय, पण यांनी शनायाबरोबर अफेअर केलंच ना. नाही, आणि यांना माहितीये माझं कुणाबरोबरही अफेअर नाही, मी असं कधीही करणार नाही, तरी हे माझ्यावरती संशय घेऊन राहिले. गुरु आहेच तसा. त्याला असं वाटतं की तो जे करतोय ना तेच तू करणार. त्याने ओळखलंय कुठे अजून तुला. पण सौमित्र खरंच चांगला मुलगा आहे ग. हो, आणि मुख्य म्हणजे वेलविशर आहे. मी मात्र त्याला खूप बोलले. इट्स ओके. मी असते ना तुझ्या जागी तर मीही चिडले असते. सॉरी म्हणाला मला. इतका नाराज झाला होता ना मी बोलत नव्हते तर. तू बोलत नव्हतीस माझ्याशी तेव्हा मला किती वाईट वाटलं होतं. आजारी पडली होतीस तू. आपल्या जवळच्या माणसाशी दुरावा निर्माण झाला ना की वाईट वाटणारच ना. पण बरं झालं तू सौमित्राला माफ केलंस ते. चला. राधिका, हा, तू गुरुला माफ करशील?